Hello students, this is Jezurkar sir. Today we studied new content under second number chapter, that is need for maintaining books of accounts and preparation of final accounts. Need for maintaining books of accounts, not for profit concern मध्ये बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करण्याची आवश्यकता का आहे ते आपण या ठिकाणी समजावून घेणार आहोत. नीड फॉर मेंटेनिंग बुक्स ऑफ अकाउंट्स अँड प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट्स. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये बुक्स ऑफ अकाउंट्स प्रिपेअर केले जातात आणि त्या माध्यमातून फायनल अकाउंट देखील प्रिपेअर केले जातात. ही कशासाठी प्रिपेअर केले जातात? नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न प्रॉफिट मिळवण्यासाठी तर स्टार्ट केलं जात नाही, आपल्याला माहिती आहे. ओनली प्रोव्हाइडेड सर्व्हिसेस पर्पज हा आपल्याला माहीत आहे. फक्त सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याकरिताच नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स इस्टॅब्लिश झालेलं आहे, ते आपण शिकलेलं आहोत. मात्र फायनान्शियल स्टेटमेंट्स नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नकडनं प्रिपेअर केले जातात. ते का केले जातात ते आपल्याला स्पेसिफिक हा जो डाटा आहे या माध्यमातून समजावून घ्यायचा आहे. यामध्ये नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स आर नॉट एंगेज्ड इन ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स या ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये त्या ठिकाणी एंगेज नसतात, आपल्याला माहीत आहे. एंगेज नसतात म्हणजे व्यस्त नसतात. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स आर नॉट एंगेज इन ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज. मोस्टली they deal with public money. ॲक्च्युली नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न कुणाची डील करतात तर पब्लिक मनी. पब्लिक मनी म्हणजे लोकांचा पैसा. लोकांच्या पैशाशी नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नकडनं डिलिंग केलं जातं. त्या ठिकाणी त्यांच्याशी व्यवहार हा त्या ठिकाणी केला जातो. ॲक्च्युली लोकांचा पैसा हा नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये गुंतवलेला असतो. ॲक्च्युली कशाच्या स्वरूपामध्ये? जसं की सबस्क्रिप्शन असेल, डोनेशन असेल, या माध्यमातून. Mostly they deal with public money. These concerns collect money such as subscriptions. ह्या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स जो मनी आहे तो कशाच्या स्वरूपामध्ये कलेक्ट करतात पब्लिककडनं? These concerns collect money such as a subscriptions. सबस्क्रिप्शन म्हणून नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स त्या ठिकाणी इन्कम्स त्या ठिकाणी कलेक्ट करतात. सबस्क्रिप्शन मीन्स आपण त्याला वर्गणी म्हणूया. सबस्क्रिप्शन मीन्स अ मेजर सोर्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. हा मुख्य उत्पन्नाचा स्रोत आहे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नसाठी, तर आपण त्याला वर्गणी म्हणूयात. सबस्क्रिप्शन इज अ फी पेड बाय पब्लिक टू बिकम अ मेंबर. मेंबरकडनं आपली मेंबरशिप कायम राहावी यासाठी पर इयर या प्रकारचं सबस्क्रिप्शन ही त्या ठिकाणी नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नकडे पेड केलं जातं. त्याला आपण सबस्क्रिप्शन म्हणायचे. म्हणून सबस्क्रिप्शन इज अ मेजर सोर्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, हे आपण लक्षात घेणे या ठिकाणी गरजेचं आहे. डोनेशन्स आपल्याला माहीत आहे. डोनेशनच्या माध्यमातून देखील नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा इन्कम सोर्स त्या ठिकाणी क्रिएट होतो. डोनेशन मीन्स अमाऊंट पेड बाय डोनर टू दी नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नला जे डोनर आहेत, जे देणगीदार आहेत, त्यांच्याकडनं जे अमाऊंट ॲज अ डोनेशन म्हणून पेड केलं जाते त्याला आपण देणगी म्हणूयात. त्यानंतर ग्रँट्स. ग्रँट्स म्हणजे काय की आपण त्याला अनुदान म्हणूयात. गव्हर्नमेंटकडनं जे मिळालेलं अनुदान आहे ते देखील नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये इन्कम सोर्स म्हणून आपण या ठिकाणी ग्राह्य धरायचं आहे. ग्रँट्स. त्याचबरोबर एंट्रान्स फीज. एंट्रान्स फीजचाही मिनिंग आपण या ठिकाणी यापूर्वी अभ्यासलेला आहे. एंट्रान्स फीज मीन्स दोज फीज विच पेड बाय मेंबर्स टू बिकम अ मेंबर ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचं सभासदत्व प्राप्त करण्यासाठी सभासदांकडनं किंवा मेंबरकडनं जी फी पे केली जाते त्या फीला आपण एंट्रान्स फीज म्हणून या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. एंट्रान्स फीज एक्सेट्रा. ठीक आहे. आपण या ठिकाणी काय बसतो आहोत? नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स आर नॉट एंगेज इन ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये एंगेज नसतात. ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज मीन्स बाईंग, सेलिंग, ट्रॅव्हलिंग, ट्रान्सपोर्टिंग, प्रोड्युसिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, दॅट इज कॉल्ड ॲज ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज. या सर्व ॲक्टिव्हिटीजमध्ये ट्रेडिंग नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न एंगेज नसतात. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स आर नॉट एंगेज्ड इन ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज. मोस्टली दे डील विथ पब्लिक मनी. मग नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न कोणाशी डील करतात? पब्लिक मनी. लोकांच्या पैशाशी व्यवहार करतात. कसं करतात? दीज कन्सर्न्स कलेक्ट मनी सच ॲज सबस्क्रिप्शन. या प्रकारच्या कन्सर्न्स, या प्रकारच्या ऑर्गनायझेशन्स इन्कम्स त्या ठिकाणी कलेक्ट करतात. कुणाकडनं? दीज कन्सर्न्स कलेक्ट मनी such as subscription, donation, grants, entrance fees, etc. from public. पब्लिककडनं सबस्क्रिप्शनच्या स्वरूपामध्ये, डोनेशनच्या स्वरूपामध्ये किंवा ग्रँटच्या स्वरूपामध्ये किंवा एंट्रान्स फीच्या स्वरूपामध्ये इन्कम्स कलेक्ट केले जातात.
एंट्रन्स फीज एक्सेट्रा फ्रॉम पब्लिककडनं या प्रकारचा इन्कम नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नकडनं कलेक्ट केला जातो. दीज कन्सर्न्स आर अँसरेबल आणि या कन्सर्न्सला अँसर द्यायचा आहे, उत्तर द्यायचं आहे. कुणाला उत्तर द्यायचं आहे? दीज कन्सर्न्स आर अँसरेबल टू दी सोसायटी. समाजाला या नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनला उत्तर द्यायचं आहे. कशा संदर्भात उत्तर द्यायचं आहे? दीज कन्सर्न्स आर अँसरेबल टू दी सोसायटी फॉर सच मनी कलेक्टेड. जो पैसा समाजाकडनं पब्लिककडनं कलेक्ट झालेला आहे त्या पैशाचं नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नने काय केलं याचं उत्तर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नला द्यायचं आहे. म्हणून मेन्शन केलं आहे दीज कन्सर्न्स आर अँसरेबल टू दी पब्लिक ऑर सोसायटी फॉर सच मनी कलेक्टेड अँड स्पेंट आणि कशावरती तो पैसा खर्च केला याचंही उत्तर कुणाला द्यायचं आहे? नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नला द्यायचं आहे. कुणाला उत्तर द्यायचं आहे? त्या ठिकाणी पब्लिकला उत्तर द्यायचं आहे. बिकॉज नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न डिलिंग विथ पब्लिक मनी. कारण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नने कुणाशी डिलिंग केलेलं आहे? पब्लिक मनी म्हणजे लोकांचा जो पैसा आहे त्याच्याशी डिलिंग केलेला आहे. म्हणून नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नला कुणाला उत्तर द्यायचं आहे की जमा झालेला पैसा कुठे खर्च केला, कशावरती खर्च केला आणि किती खर्च केला. यासाठी नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नकडनं त्या ठिकाणी या प्रकारची बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन केले जातात. हेन्स आणि म्हणून प्रॉपर बुक्स ऑफ अकाउंट्स आर टू बी मेंटेन्ड आणि म्हणूनसाठी नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नकडनं प्रॉपर बुक्स ऑफ अकाउंट्स प्रिपेअर केली जातात. हे या ठिकाणी आपल्याला उत्तर या ठिकाणी कळलेलं आहे की नीड फॉर मेंटेनिंग बुक्स ऑफ अकाउंट्स. बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करण्याची गरज काय आहे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नला. अँड प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट्स आणि फायनल अकाउंट्स का प्रिपेअर केले जातात हे आपण या मुद्द्याच्या आधारे लक्षात घेतलेलं आहे. यातनं आपल्याला एकच समजलेलं आहे की नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये जो इन्कम सोर्स आहे तो पब्लिककडनं त्या ठिकाणी कलेक्ट केला जातो आणि पब्लिककडनं कलेक्ट केलेला पैसा त्याचा देखील कुठेतरी पूर्णतः हिशोब हा नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नला त्या पब्लिकला द्यायचा आहे. मग तो हिशोब देण्याचं काम या प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंटच्या माध्यमातून केलं जातं. पब्लिककडनं गोळा झालेली रक्कम आणि त्याचं केलेलं युटिलायझेशन हे या फायनल अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नच्या माध्यमातून शो केलं जातं, इंडिकेट केलं जातं आणि म्हणून नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नला फायनल अकाउंट्स प्रिपेअर करावी लागतात. हे या ठिकाणी लक्षात आपल्याला या ठिकाणी घ्यावं लागेल. त्यानंतर आपण नेक्स्ट कंटेंट अभ्यासतो आहोत. जसं की कदाचित नीड फॉर मेंटेनिंग बुक्स ऑफ अकाउंट्स तुम्हाला समजलेलं असेल. त्यानंतर आपण नेक्स्ट कंटेंट या ठिकाणी अभ्यासतो आहोत रिझन्स फॉर मेंटेनिंग बुक्स ऑफ अकाउंट्स. रिझन्स फॉर मेंटेनिंग बुक्स ऑफ अकाउंट्स बाय नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नकडनं बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन केले जातात त्याची जी कारणं आहेत, कुठल्या कारणाने बुक्स ऑफ अकाउंट्स नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नकडनं प्रिपेअर केले जातात, तर त्यामध्ये नंबर फर्स्ट आपण बघूयात की नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये बुक्स ऑफ अकाउंट्स किंवा फायनान्शियल स्टेटमेंट्स प्रिपेअर केले जातात. तर त्याचं पहिलं कारण आहे टू मेंटेन प्रॉपर कंट्रोल ओव्हर मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स. मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? मौद्रिक व्यवहार. पैशांमध्ये होणारे जे व्यवहार आहेत त्यांच्यावरती कंट्रोल ठेवण्याकरिता, त्यांच्यावरती नियंत्रण ठेवण्याकरिता नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नकडनं प्रॉपर बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन केले जातात, प्रिपेअर केले जातात. हे फर्स्ट नंबर रिझन आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. फर्स्ट नंबर रिझन काय सांगितलेलं आहे? टू मेंटेन प्रॉपर कंट्रोल ओव्हर मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमधील जे मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स आहेत त्यावरती प्रॉपर कंट्रोल असावा, योग्य स्वरूपातील नियंत्रण त्यावरती असावं. म्हणून नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नकडनं फायनान्शियल स्टेटमेंट्स किंवा फायनल अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स ही त्या ठिकाणी प्रिपेअर केली जातात. आपण अभ्यासतो आहोत रिझन्स फॉर मेंटेनिंग बुक्स ऑफ अकाउंट्स. बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करण्याची कारणं. पहिलं कारण काय आहे? टू मेंटेन प्रॉपर कंट्रोल ओव्हर मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स. मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स मीन्स इकॉनॉमिकल ट्रान्झॅक्शन्स. इट इन्क्ल्यूड्स मनी, ज्याच्यामध्ये पैसा सामावलेला आहे. अशा व्यवहारांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी प्रॉपर बुक्स ऑफ अकाउंट्स हे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नकडनं प्रिपेअर केले जातात. हे फर्स्ट नंबर रिझन आपण अभ्यासलं आहे. ठीक आहे, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स याप्रमाणे. सेकंड मेन्शन करतो आपण टू नो द सोर्स ऑफ इन्कम्स अँड हेड ऑफ एक्सपेंडिचर्स. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचे जे इन्कम सोर्सेस आहेत हे देखील आपल्याला माहीत व्हावेत, म्हणून साठी देखील फायनान्शियल स्टेटमेंट्स किंवा फायनल अकाउंट ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स या ठिकाणी प्रिपेअर केले जातात. टू नो द सोर्स ऑफ इन्कम अँड हेड ऑफ एक्सपेंडिचर्स. एक्सपेंडिचर्स म्हणजे खर्च. उत्पन्नाचे आणि खर्चाचे जे टोटल हेड्स आहेत हे या ठिकाणी समजावेत, हे लक्षात यावेत, यासाठी देखील फायनान्शियल स्टेटमेंट्स किंवा फायनल अकाउंट्स किंवा बुक्स ऑफ अकाउंट्स नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये मेंटेन केले जातात. हे सेकंड नंबर रिझन या ठिकाणी आपण अभ्यासलं आहे. सेकंड नंबर रिझन आपण काय अभ्यासलं आहे? टू नो द सोर्स ऑफ इन्कम्स. इन्कम म्हणजे उत्पन्न, उत्पन्नाचे जे स्रोत आहेत, उत्पन्नाचे जे मार्ग आहेत. आणि अँड हेड्स ऑफ एक्सपेंडिचर्स. एक्सपेंडिचर म्हणजे खर्च. खर्चाचे जे अनेक प्रकार आहेत
ते देखील या ठिकाणी समजावेत म्हणूनसाठी बुक्स ऑफ अकाउंट्स नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये प्रिपेअर केली जातात, मेंटेन केली जातात. थर्ड नंबर रिझन या ठिकाणी आपण अभ्यासतो आहोत, टू नो सरप्लस ऑर डेफिसिट. आपण मागील लेक्चरमध्ये अभ्यासलेला आहे. सरप्लस मीन्स, डेफिसिट मीन्स. टू नो सरप्लस ऑर डेफिसिट. सरप्लस म्हणजे वाढावा, डेफिसिट म्हणजे तफावत किंवा तूट. सरप्लसचा मिनिंग आपण यापूर्वी अभ्यासलेला आहे. सरप्लस मीन्स एक्सेस ऑफ इन्कम्स ओव्हर एक्सपेंडिचर, दॅट इज कॉल्ड सरप्लस. ठीक आहे. एक्सपेन्सेस हे कमी आहेत इन्कमपेक्षा, त्याला आपण काय म्हणायचं, सरप्लस. टू नो सरप्लस ऑब्लिक डेफिसिट. सरप्लसचा मिनिंग आहे एक्सेस ऑफ इन्कम्स ओव्हर एक्सपेंडिचर ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, त्याला म्हणायचं सरप्लस. आणि डेफिसिट म्हणजे काय, एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम, दॅट इज कॉल्ड ॲज डेफिसिट. सरप्लस और डेफिसिट फाइंड आउट करण्याकरिता, माहीत करून घेण्याकरिता, टू नो सरप्लस और डेफिसिट ऑफ कन्सर्न ड्यूरिंग अ पर्टिक्युलर पिरियड. ड्यूरिंग पर्टिक्युलर पिरियड मीन्स ड्यूरिंग अ फायनान्शियल इयर. फायनान्शियल इयर मीन्स 1 एप्रिल टू 31 मार्च. या फायनान्शियल इयरमधील जे सरप्लस असेल, जे डेफिसिट असेल ते माहीत व्हावं याकरिता बुक्स ऑफ अकाउंट्स नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये प्रिपेअर केली जातात. हे आपण थर्ड नंबर रिझन या ठिकाणी अभ्यासलेला आहे. त्यानंतर फोर्थ नंबर रिझन असेल, टू नो द नेट वर्थ. टू नो द नेट वर्थ ऑफ कन्सर्न. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नची जी नेट वर्थ आहे, जी प्रॉपर व्हॅल्यू आहे ती समजावी याकरिता बुक्स ऑफ अकाउंट्स नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये प्रिपेअर केली जातात. नंबर 5 असेल, टू अव्हॉइड मल प्रॅक्टिसेस. टू अव्हॉइड मल प्रॅक्टिसेस. ॲक्च्युअली गैरप्रकार म्हणूयात फार तर, जे गैरप्रकार होत असतील हिशोबांमधील ते टाळण्याकरिता. टू अव्हॉइड, अव्हॉइड म्हणजे टाळणं. काय काय टाळण्याकरिता, टू अव्हॉइड मल प्रॅक्टिसेस अँड मिस ॲप्रोप्रिएशन्स. मिस ॲप्रोप्रिएशन्स म्हणजे गैरवर्तन ऑफ कॅश अँड ॲसेट्स. कॅश अँड ॲसेटच्या संदर्भातील जे गैरप्रकार आहेत ते टाळता यावेत याकरिता बुक्स ऑफ अकाउंट्स नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये प्रिपेअर केली जातात या पद्धतीने. म्हणजे टू अव्हॉइड मल प्रॅक्टिसेस अँड मिस ॲप्रोप्रिएशन्स. गैरवर्तन किंवा गैरप्रकार हे कॅश आणि ॲसेटच्या बाबतीमध्ये जे असतात ते टाळता यावेत. त्या संदर्भातले जे धोके आहेत ते टाळता यावेत म्हणून बुक्स ऑफ अकाउंट्स हे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये प्रिपेअर केली जातात. नंबर 6 नंबर रिझन असेल, टू कंप्लाय विथ द प्रोव्हिजन्स ऑफ लॉज ॲप्लिकेबल टू देम. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नला कायद्याने ज्या प्रकारची बंधनं घालून दिलेली आहेत त्या प्रकारच्या बंधनांमध्ये राहून सर्व प्रोव्हिजन्स, सर्व तरतुदी ह्या काय केल्या जातात, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नकडनं कंप्लीट केल्या जातात. टू कंप्लाय विथ प्रोव्हिजन्स ऑफ लॉज ॲप्लिकेबल टू देम. कायद्याने घालून दिलेली बंधनं ही नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नला त्या ठिकाणी पूर्णतः बंधनकारक असतात. त्या सर्वांचं पालन हे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नकडनं केलं जातं की ज्या माध्यमातून कायद्याने सांगितलेलं आहे की बुक्स ऑफ अकाउंट्स तुम्हाला मेंटेन करायची आहेत. त्या अनुषंगाने नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नकडनं या प्रकारची बुक्स ऑफ अकाउंट्स प्रिपेअर केले जातात. प्रोव्हिजन ऑफ लॉज ॲप्लिकेबल टू देम. फॉर एक्झाम्पल, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न रजिस्टर. जसं की नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न ही रजिस्टर असावी. कशाच्या अंडर, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न रजिस्टर्ड ॲज चॅरिटेबल ट्रस्ट अंडर मुंबई पब्लिक ट्रस्ट ॲक्ट 1950. मुंबई पब्लिक ट्रस्ट ॲक्ट 1950 अंडर या प्रकारची चॅरिटेबल ट्रस्ट ही त्या ठिकाणी किंवा नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न काय असावी, रजिस्टर असावी. या प्रकारची प्रोव्हिजन ही लॉमध्ये केलेलं आहे. त्याप्रमाणे सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता ही नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नला त्या ठिकाणी करावी लागते. म्हणून या सर्व प्रकारची बुक्स ऑफ अकाउंट जी आहेत ही नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये प्रिपेअर केली जातात. तर अशा पद्धतीने डिफरंट टाइप्स ऑफ रिझन्स किंवा डिफरंट रिझन्स फॉर मेंटेनिंग बुक्स ऑफ अकाउंट्स ह्या हेड अंडर आपण या प्रकारचे 6 कंटेंट्स किंवा 6 रिझन्स या ठिकाणी आपण अभ्यासलेली आहेत. सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक विनंती आहे की ज्या नोट्स या ठिकाणी बोर्डवरती दिसत आहेत, निश्चितपणे या नोट्स तुमच्या नोटबुकमध्ये देखील तुम्हाला मेन्शन करायच्या आहेत की ज्या तुम्हाला निश्चितपणे सेल्फ स्टडीकरिता उपयोगी ठरणार आहेत. निश्चितपणे मी या ठिकाणी सांगू इच्छितो, हे जे सेकंड नंबर चॅप्टर असेल याचा जे मार्क आहेत, कदाचित मी तुम्हाला यापूर्वी मूल्यमापन जे आहे, जो आराखडा आहे तो पाठवलेला आहे.
त्या अनुषंगाने हे जे सेकंड नंबर चॅप्टर असणार आहे हे तुमचं 12 मार्क्ससाठी असणार आहे. हे प्रत्येक विद्यार्थ्याने लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट अबाउट त्याचा जो मिनिंग असेल किंवा त्या संदर्भातील ज्या प्रोव्हिजन्स असतील त्या आपण या ठिकाणी स्टडी करणार आहोत. तुर्तास आपण या ठिकाणी थांबतो आहोत. ठीक, थँक्यू.